मागच्या 3 दिवसापासून जुहू चौपाटीवरती पसरलेल्या कचऱ्याच्या साम्राज्याचा रिअलिटी चेक लोकशाही मराठी करत आहे। आजचा चौथा दिवस आहे। चौथ्या दिवशी काय नेमकी परिस्थिती आहे याचा आढावा घेण्यासाठी आज आम्ही पोहोचलेलो आहोत। आज आपण पाहतोय की तशाच पद्धतीचा कचऱ्याचं साम्राज्य संपूर्ण जुहू चौपाटी परिसरामध्ये आजही आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर आपण पाहिलं तर मागच्या 3 दिवसामध्ये ज्यावेळी लोकशाही मराठीनं या ठिकाणी या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला, निश्चितच त्यानंतर पालिका प्रशासनाला जाग आली आणि या ठिकाणी जे युद्ध पातळीवरती काम सुरू जे आहे ते पालिका प्रशासनानं केलेलं पाहायला मिळालं। पण मात्र त्यानंतर कुठेतरी आपण पाहतोय की पुन्हा एकदा पालिका प्रशासनाकडनं या ठिकाणी कोणत्याही पद्धतीत कर्मचाऱ्यांमध्ये वाढ किंवा मग जी यंत्रणा जास्तीत जास्त वाढवण्याचा दावा केला गेला होता त्या पद्धतीची यंत्रणा देखील आता आपल्याला इथे पाहायला मिळत नाहीये। पण मात्र आज देखील सकाळी आपण पाहतोय की पालिका प्रशासनाचे कर्मचारी हे कमीच पाहायला मिळतात। सोबतच दूरवर जर आपण पाहिलं तर 7 ते 8 किलोमीटर संपूर्ण जुहू चौपाटीचा हा सगळा परिसर आहे आणि सगळीकडे जर आपण पाहिलं तर अशाच पद्धतीत 2 ते 3 फूट खाली हा कचरा फसलेला आहे। खरं तर लोकशाही मराठीच्या माध्यमातून या सगळ्या समस्येचा सातत्याने पाठपुरावा जो आहे तो केला जात आहे। आज देखील चौथ्या दिवशी तीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणामध्ये टॅक्स जो आहे तो सर्वसामान्य भरत असतात आणि त्याच्या बदल्यात आपण पाहतोय की काय या सर्वसामान्यांना दिला जातोय। मोकळा श्वास मिळावा यासाठी या ठिकाणी सर्वसामान्य नागरिक जे आहेत ते जुहू चौपाटीवरती येतात, पण त्यांना देखील मोकळा श्वास आज घेता येत नाहीये। खरं तर आपण पाहिलं तर महापालिका प्रशासन जुहू चौपाटीचा या सगळ्याच परिसरातला प्लास्टिकचा जो कचरा आहे हा मुक्त करण्यासाठी वेगवान पावले उचलणार का याकडे संपूर्ण मुंबईचं लक्ष लागलेलं आहे। पण लोकशाही मराठी म्हणून आम्ही या सगळ्याच परिस्थितीचा आढावा सातत्यानं घेत आहे। जोपर्यंत हा कचरा या सगळ्या जुहू चौपाटी असेल किंवा मग मुंबईच्या इतर चौपाट्यावरना काढला जात नाही तोपर्यंत लोकशाही मराठीची या सगळ्याच परिस्थितीवरती करडी नजर असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्य देसाईसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।